हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वे? मी सी भूषण कोतकर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एनलायटन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आपण आतापर्यंत स्टँडर्ड 12 बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टचे चॅप्टर 2 अकाउंटिंग फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचे 5 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत. त्या 5 लेक्चरमध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं याची आपण आज ना मित्रांनो थोडीशी रिव्हिजन करणार आहोत. मग आपण 6 लेक्चरला पुढच्या सम्सला आपण स्टार्ट करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द रिव्हिजन फर्स्ट. बिफोर गोइंग फॉर द रिव्हिजन माझी तुम्हाला सर्व मित्रांना पुन्हा एकदा विनंती आहे. तुमच्या काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील, काही क्युरीज असतील, मग ते कन्सेप्ट रिलेटेड असो, प्रॉब्लेम्स रिलेटेड असो, तर तुम्ही मला कॉल, SMS किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा युट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही त्याच्यावरती कमेंट टाकू शकता. मी त्याच्या सर्व तुमच्या क्युरीज आहेत हे विदिन 24 hours सॉल्व्ह करून देणार आहेत मित्रांनो. सो लेट्स गेट बॅक टू द रिव्हिजन. आणि ही रिव्हिजन करण्याच्या आधी माझी सर्व मित्रांना विनंती आहे की तुम्ही शांततेने हा व्हिडिओ ऐका. काही गोष्टी समजत नसतील तर त्या लिहून घ्या आणि फोकस्ड राहून ही गोष्ट ऐका, कारण की रिव्हिजन आपण घडी घडी परत करणार नाही आहोत. आपण थेरी कन्सेप्टची परत एकदा आज रिव्हिजन करणार आहोत. सो प्लीज बी फोकस, बी अटेंटिव्ह. सो लेट्स स्टार्ट विथ द रिव्हिजन. अकाउंट्स फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता आपण त्याच्यानंतर काय काय बघितलं मित्रांनो नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचं मिनिंग काय आहे, त्याच्यातले फीचर्स, त्याच्यानंतर प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधला डिफरन्स काय आहे तो आपण बघितला. त्याच्यानंतर काही थेरी आपण पोर्शन बघितला की त्याचं नीड काय आहे, इम्पॉर्टन्स काय, फीचर्स काय आहे. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट आपण बघितले, त्याचे फॉर्मॅट बघितले, टाइप्स ऑफ रिसिप्ट, टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर बघितले. मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण बघितलं मित्रांनो. त्याच्यातला काय टाईप आहे, त्याच्यात काय डिफरन्सेस आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ह्या ज्या नवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहोत त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तो आपण बघितला. आपण बॅलन्स शीट बघितलं, काही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट आपण बघितल्या, काही नवीन टर्म्स आपण ज्या शिकलो आहेत ज्या मी तुम्हाला फर्स्ट 5 लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या आपण आज परत एकदा बघणार आहोत. काही त्याच्यातले ऍडिशनल इन्फॉर्मेशन, त्यांच्या पोस्टिंग कशा असणार आणि त्याच्यानंतर आपण काही प्रॅक्टिकल सम्स बघितले होते मित्रांनो. सो व्हॉट इज नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन फ्रेंड्स. जसं मी सांगितलं पहिल्या लेक्चर मध्ये की देर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. पहिली ऑर्गनायझेशन कुठली, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. दुसरी कुठली, नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. म्हणजेच ट्रेडिंग म्हणजे कुठली, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, आणि दुसरी नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आतापर्यंत आपण जे मित्रांनो 11th मध्ये किंवा 12th फर्स्ट चॅप्टर मध्ये जे आपण बघितलं की जे प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन होते की ज्यांचा मेन उद्देश होता टू अर्न प्रॉफिट, म्हणजे पैसा कमवणं हा त्यांचा मेन ऑब्जेक्ट होता. बघा मित्रांनो, पैसा कमवणं त्यांचा मेन ऑब्जेक्ट होता. पण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट त्यांचं मेन एम काय आहे, टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. म्हणजे काय, त्यांच्या मेंबर्सला चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस देणं, ती पण खूप चांगल्या प्रतीची आणि खूप कमी किमतीत किंवा काही केसेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट. त्या मेंबर्सला असो किंवा पूर्ण समाजासाठी असो किंवा समाजाच्या एखाद्या पोर्शनसाठी असो मित्रांनो. तर मग अशा कुठल्या प्रकारचे नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे टाइप्स असतात त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, त्याच्यानंतर ट्रेड युनाइट, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न, लायब्ररीज, अजून काही खूप सारे. म्हणजे जसं की स्पोर्ट्स क्लब म्हणजे नाशिकचा एखादी जिमखाना घ्या तुम्ही, किंवा चॅरिटेबल हॉस्पिटल्स म्हणजे नाशिक मधला नामको हॉस्पिटल असेल, किंवा अजून काही चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील, आपले स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर ट्रस्ट मध्ये जर आपण बघितलं मित्रांनो की तुम्ही कोरोनाच्या वेळेस ऐकलं असेल टाटा ट्रस्ट असेल किंवा त्याच्यानंतर बिंग ह्युमन असेल, तर अशा व्हरायटी ऑफ ट्रस्ट ज्यांनी समाजासाठी काम केलं. त्या सर्व लोकांचा मेन उद्देश काय मित्रांनो, या सर्व्हिस मधून पैसा कमवण्याचा का, तर बिलकुल नाही. ते त्यांचा मेन उद्देश आहे की समाजातल्या सर्व लोकांना किंवा जी ऑर्गनायझेशन आहे तिच्या सर्व सभासदांना कशा चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देता येईल आणि ती पण कशी कमीत कमी किमतीमध्ये किंवा जिथे शक्य असेल तिथे फ्री ऑफ कॉस्ट. सो इम्पॉर्टंट पॉइंट इज की जसं नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मेन मोटिव्ह हा प्रॉफिट अर्न करणं नसून, प्रॉफिट अर्न करणं नाही, तर मग त्या ठिकाणी काय मित्रांनो, ते दे डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर आहे. तर माझा प्रॉफिट कमवण्याचा उद्देश नाही तर मी प्रॉफिट अँड लॉस बनवेल का? प्रॉफिट अँड लॉस बनवला तर मला प्रॉफिट कळेल माझा नेट प्रॉफिट किती किंवा नेट लॉस किती. जर माझा प्रॉफिट कमवणं हा उद्देशच नाही तर मी प्रॉफिट अँड लॉस बनवला पाहिजे का? सो नाही फ्रेंड्स, त्या ठिकाणी नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केलं जातं. तसेच जे आपण ट्रायल बॅलन्स वरून फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करायचो इन जनरली, त्या ठिकाणी इथे ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी
ते रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट प्रिपेअर केले जातात आणि बॅलन्स शीट हे बॅलन्स शीटच आहे. टू नो द नेटवर्थ ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. याच्यात पण काही बॅलन्स शीट मध्ये चेंजेस आहेत ते कसे आपण थोडे पुढे बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द मीनिंग फर्स्ट. की नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह qualitative service to its members and society at the minimum charges. बरोबर मित्रांनो, नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मेन उद्देश प्रॉफिट कमवणं नसून चांगल्या जास्तीत जास्त व्हरायटी क्वालिटेटिव्ह टाईपच्या सर्व्हिसेस देणं, ते पण पूर्ण सोसायटीला किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या सभासदांना तर खूप कमी किमतीत किंवा फ्री ऑफ कॉस्ट केसेसमध्ये. बरोबर. जसं की मग जर त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह जर समाजाला सर्व करणं आहे तर त्याच्यामध्ये काय काय ऑब्जेक्ट येतात मित्रांनो. प्रमोट करायचं, पण कशा कशाला, आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन किंवा अजून अजून काय काय एक्झाम्पल देता येईल मित्रांनो तुम्हाला. हेल्थ केअर झालं. बरोबर. अजून काय देऊ शकतात तुम्ही एक्झाम्पल. बिझनेस डेव्हलपमेंटच्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, टेक्नॉलॉजी रिलेटेड काही हेल्प असेल. बरोबर आहे मित्रांनो. अशा खूप साऱ्या असंख्य ऍक्टिव्हिटीज आहे याच्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो. सो जसं की प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट हा प्रॉफिट कमवणं आहे, नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नचा मेन ऑब्जेक्ट हा सर्व्हिस देणं आहे. तर त्याचे मेन फीचर्स आपण बघूयात मित्रांनो, की त्याच्यातले मेन फीचर्स काय आहेत. जसं सांगितलं, सर्व्हिस टू इट्स मेंबर, प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट, हा तर आपण ऑब्जेक्ट बघितला. दुसरा, दीज आर मेनली फॉर्म फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट, चॅरिटी, हेल्थ, हे पण आपण बघितलं. तसंच हे जे मेंबर्स आहे ह्या लोकांना डिव्हिडंड भेटत नाही, तो प्रोहिबिटेड आहे, म्हणजे तो त्यांना भेटू शकत नाही, ते कायद्यानुसार बंदी आहे त्याच्यावर. तर काय नाही भेटू शकत मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला. की जर ह्या सोसायटीचा जर उद्देशच प्रॉफिट कमवणं नाही आहे, आणि डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे शेअर ऑफ प्रॉफिट. आता जर मी प्रॉफिटच कमवत नाही तर मी शेअर ऑफ प्रॉफिट कोणाला देऊ शकतो का, तर नाही. तर मला प्रॉफिटच कोणाला वाटायचं नाही किंवा माझं ऑर्गनायझेशन मेन मोटिव्ह प्रॉफिट कमवणं नाहीच आहे, तर मी आलेला प्रॉफिट किंवा मी जर कमवलेला जर काही सरप्लस असेल तुम्ही माझ्या सभासदांना वाटू शकतो का, तर बिलकुल नाही. तर एक सोपीशी ती गोष्ट आहे मित्रांनो. एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यात फोर्थ नंबरचा, की ह्या ज्या सोसायटीज आहे किंवा ज्या ऑर्गनायझेशन आहे यांचं जे मॅनेजमेंट असतं मित्रांनो, ते कोणाकडून केलं जातं, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह कडून. की जे मेंबरचेच काही लोक असतात, जे काही मेंबर्स असतील त्यांच्यापैकी काही ठराविक जे लोक असतात, जे इलेक्शन पद्धतीने इलेक्ट होऊन जातात, निवडणूक ते लढवतात, तिथून ते जिंकतात आणि पूर्ण जी काही संस्था आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे तिला ते रिप्रेझेंट करत असतात मित्रांनो. ओके. सो इट इज गव्हर्न बाय द इलेक्टेड मेंबर्स. त्याच्यानंतर these concerns prepare receipts and payment account, income and expenditure account and balance sheet. आणि importantly capital fund is created by such concerns. लक्षात घ्या मित्रांनो, ह्या चार गोष्टी आपल्याला वेगळ्या आहेत. त्या कशा पद्धतीने वेगळ्या आहेत मी तुम्हाला ते सांगत आहे. आता लक्ष देऊन ऐका मित्रांनो, की आपण आतापर्यंत जे प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन्स होते त्याचे आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवायचो, आणि आपण आता नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे फायनान्शियल स्टेटमेंट बघणार आहोत. बरोबर आहे मित्रांनो. तर त्याच्यात काय काय येतं, प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन सर्वात महत्वाचं येतं मित्रांनो ट्रायल बॅलन्स. तर ट्रायल बॅलन्स म्हणजे काय मित्रांनो, ट्रायल बॅलन्स म्हणजे आपले जे पण लेजर्स आहेत ते आपण त्यांच्या बॅलन्सिंग करायचो, आणि जो पण बॅलन्स असेल इयर एंडला ते आपण लेजर क्लोज केल्यानंतर तो जो काही बॅलन्स आहे आपण तो ट्रायल बॅलन्सला पोस्ट करायचो मित्रांनो. बरोबर आहे. पण नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट हे प्रिपेअर केले जातं. म्हणजे आपण जे आतापर्यंत फायनान्शियल स्टेटमेंट बघितले की जे ट्रायल बॅलन्स वरून आपण प्रिपेअर करायचो, तर ह्या चॅप्टर मध्ये स्पेसिफिकली नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट वरून आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट हे प्रिपेअर करावे लागतात. तर फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय काय आलेलं आहे मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट बनवायचो. बरोबर. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं. तर यांचा मेन उद्देश काय होता,
ट्रेडिंग अकाउंट वरून आपण ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस डिराईव्ह करायचो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढायचो. पण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये मेन मोटिव्ह प्रॉफिट कमवणं सर्व्हिस देणं आहे. तर त्या केसमध्ये इन ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे बनवत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण हे जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवत असतो त्याच्यानंतर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये सर्वात शेवटी आपण काय बनवायचो? बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट म्हणजे काय? एखाद्या संस्थेचं किंवा एखाद्या कुठली पण ऑर्गनायझेशन असो वेदर प्रॉफिटेबल ऑर नॉन प्रॉफिटेबल त्याची नेटवर्क जाणून घेण्यासाठी आपण पर्टिक्युलरली कुठल्याही फायनान्शियल इयरच्या शेवटच्या दिवसात आपण ते स्टेटमेंट बनवायचं. नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये पण बॅलन्स शीट बॅलन्स शीटच राहतं कारण की इट इज नथिंग बट अ स्टेटमेंट ऑफ नेटवर्क ऑफ अ पर्टिक्युलर डेट इन अ फायनान्शियल इयर. सो फक्त याच्यात काय थोडे चेंजेस आहे हे आपण आता याच्यात बघणार आहोत. आणि इम्पॉर्टंटली इथे जे आपण कॅपिटल अकाउंट बघितलं मित्रांनो प्रोप्रायटर मध्ये किंवा पार्टनरशिप मध्ये इथं ते कॅपिटलच्या ऐवजी कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी कॅपिटल फंड म्हणून अकाउंट हे क्रिएट होत असतं मित्रांनो. तर कॅपिटल फंड म्हणून काय मित्रांनो की कॅपिटल म्हणजे काय की जो पण प्रोप्रायटर असो किंवा पार्टनर असो त्यांची बिझनेस मधली ती इन्व्हेस्टमेंट होती मित्रांनो. बरोबर आहे. पण कॅपिटल फंड म्हणजे जर प्रॉफिट कमवणं माझा उद्देश नाही तर मी त्या ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो का? तर नाही. मी तिथे मी काय करतो मित्रांनो तिथे मी कॉन्ट्रीब्यूट करतो. कॉन्ट्रीब्यूट म्हणजे काय? एक प्रकारे मी मदत करत असतो ती संस्थेसाठी. ह्या संस्थे थ्रू लोकांना किंवा जे सभासद आहेत त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कशी मदत होऊ शकते मित्रांनो. आता मदत कशा पद्धतीने मित्रांनो की माझा जर उद्देश प्रॉफिट कमवणं नाही तर मी हे जे पैसे देणार आहे परत मागणार आहेत का? किंवा मला हे ऑर्गनायझेशन कडून पैसे परत भेटणार आहेत का? मी घेणं लागतो का? तर बिलकुल नाही. ते मदत कुठल्या स्वरूपात असू शकते मित्रांनो? एक तर मग मी मेंबरशिप फीस भरणार. बरोबर. किंवा मी लाईफ टाइम फीस भरणार. लाईफ टाइम मेंबरशिप फीस भरणार किंवा मी काही त्यांना डोनेशन देणार. बरोबर. किंवा मी काही त्यांच्या एंट्रन्स फीस देणार. तर अशा व्हरायटी ऑफ पॅटर्नने मी त्यांना मदत करत असतो. त्याच्या आणि हे मित्रांनो या संस्थेमध्ये एकच व्यक्ती असतो का? एकाच व्यक्तीची संस्था आहे का? तर नाही. एकापेक्षा खूप नानाविध लोकांची संस्था आहे. म्हणजे मे बी ते 100 असू शकतात, 1000 असू शकतात, लाखो असू शकतात. तर सर्व मिळून ऑर्गनायझेशन बनवलेली असते मित्रांनो. सर्व मिळून जर लोक मदत करत असतात तर ते कोणा एकट्याचं कॅपिटल होईल का मित्रांनो? तर नाही. ते सर्वांची मिळून मदत आहे. म्हणून तिथे फंड हा शब्द वापरला जातो. फंड शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? फंड म्हणजे काय? तर फंड म्हणजे एकत्र आलेली रक्कम जी खूप साऱ्या लोकांकडून गोळा केलेली जाते. त्याच्यामुळे नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये हे जे कॅपिटल फंड आहे हे सर्व लोकांकडून आलेली मदत आहे जी संस्थेच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. म्हणून त्याला कॅपिटल फंड म्हटलं जातं. सो आय होप इथपर्यंत मी क्लिअर आहे. लेट स्टार्ट विथ अवर सेकंड थिंग की प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये काय काय डिफरन्सेस आहेत. तर सर्वात महत्वाचा डिफरन्स जो आपण बघितला तो म्हणजे प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉफिट कमवणं मेन उद्देश आहे आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये प्रोव्हाइड सर्व्हिस हा मेन त्यांचा इम्पॉर्टंट कन्सर्न आहे. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केले जातात का प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये? तर हो. त्या केस मध्ये नॉन फॉर प्रॉफिट मध्ये आपण आता बघितलं रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर केले जातात. नंतर कुठले कुठले फायनान्शियल स्टेटमेंट बनवले जातात जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केले. आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर केलं जातं. नेट रिझल्ट काय असतं मित्रांनो? प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये सरप्लस ऑर डेफिसिट. तर सरप्लस ऑर डेफिसिट का? तर लक्षात घ्या मित्रांनो जी पण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असते ती जी पण त्यांचे सभासद आहे किंवा गव्हर्नमेंट कडून किंवा बाकीच्या लोकांकडून ही डोनेशन
त्या इतर स्वरूपांमध्ये पैसे गोळा करत असते आणि आलेल्या पैशातून ती खर्च करत असते सभासदांसाठी किंवा समाजासाठी चांगल्या कार्यासाठी किंवा चांगली सर्व्हिस देण्यासाठी. त्यामुळे जर काही पैसे गोळा केल्यानंतर जर काही पैसे उरले तर तो प्रॉफिट आहे का त्या संस्थेचा मित्रांनो? तर बिलकुल नाही. तर ते काय आहे, त्यांच्याकडे आलेल्या पैशातून खर्च झालेली रक्कम कमी आहे म्हणून त्याला सरप्लस म्हटलं जातं आणि आलेल्या रक्कमपेक्षा जर खर्च जास्त होऊन गेले तर त्याला डेफिसिट म्हटलं जातं मित्रांनो. बरोबर आहे. तर सरप्लस का, की हा आलेला जो पैसा आहे हा पैसा ऍडिशनल नसून हा उरलेला पैसा आहे जो मला परत माझ्या सभासदांना किंवा समाजाला सर्व्हिस देण्यासाठी वापरायचा आहे. आणि जर माझ्याकडून डेफिसिट झालंय म्हणजे आलेल्या उत्पन्नापेक्षा खर्च जर जास्त होऊन गेले ते माझ्या सभासदांकडून परत पैसे घेऊन मी चांगलं जास्तीत जास्त कसं काम करू शकते मी बघणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये ओनरचं स्वतःच कॅपिटल असतं. कॅपिटल म्हणजे काय, तर स्वतःच टाकलेले पैसे प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय मित्रांनो, की जो प्रॉफिट जो आपण कॅपिटलला शिफ्ट करायचो. पण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये कॅपिटल फंड मध्ये काय काय येतं, नुसतं सरप्लस येत नाही तर सबस्क्रिप्शन, डोनेशन्स असं ज्या पद्धतीने मी ऑलरेडी अजून दाखवलं की काही फंड्स असतील कॉन्ट्रीब्युट केलेले, एंट्रन्स फीज असतील, मेंबरशिप फी, लाईफ मेंबरशिप फी, अशा खूप साऱ्या गोष्टी या कॅपिटल फंड मध्ये येत असतात मित्रांनो. तर बुक्स ऑफ अकाउंट्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट बनवण्याचा इम्पॉर्टन्स काय आहे मित्रांनो या गोष्टीमध्ये? लक्षात घ्या फ्रेंड्स, जे पण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जरी यांचा मेन उद्देश प्रॉफिट कमवणं नाही तरी बुक्स ऑफ अकाउंट्स काय मेंटेन केले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? काय असू शकतं? की सर्वात महत्वाचं म्हणजे की जर मी बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले नाही पण जी पण मला संस्था चालवायची ही आर्थिक स्वरूपांमध्ये किंवा आर्थिक व्यवहारांवरती चालते, जर माझे प्रॉपर फायनान्शियल स्टेटमेंटच बनणार नाही तर माझ्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स वरती माझा कंट्रोल राहील का मित्रांनो? नाही. आपल्याला कंट्रोल ठेवण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्स हे मेंटेन करणं आहे. त्याच्यानंतर किती प्रकारचे सोर्सेसने इन्कम आले किंवा कुठल्या प्रकारच्या याच्यात मी खर्च केले हे पण मला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर कुठले कुठले लॉज आहेत मित्रांनो, कुठले कुठले लॉज आहेत मित्रांनो हे पण मला कळलं पाहिजे की ज्याच्यावरती माझी संस्था चालत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं हे संस्था चालवण्यासाठी इलेक्टेड मेंबर्स असतात, म्हणजे जे पण सभासद आहेत त्यांच्यापैकी काही लोक निवडून आलेले असतात मित्रांनो. जर ते निवडून आलेले आहेत तर ते लोक आपल्या फायद्याचा किंवा आपल्या विश्वासाचा फायदा घेऊन जर त्यांनी चुकीचे कामं केले, कायद्याच्या विरुद्ध जर कामं केले, स्वतःच्या फायद्यासाठी कामं केले, ते मला कधी कळू शकतं मित्रांनो? मला तेव्हाच कळू शकतं जेव्हा माझे फायनान्शियल स्टेटमेंट हे प्रिपेअर असतील. त्याच्यानंतर माझं सरप्लस अँड डेफिसिट किती आलंय वर्षभरात ते मला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या संस्थेची नेटवर्क किती आहे ते मला कळली पाहिजे. त्याच्यानंतर जसं की माल प्रॅक्टिसेस आणि मिस अप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड असेट. लक्षात घ्या मित्रांनो, जर खूप साऱ्या सभासदांकडून जर पैसा गोळा झालेला आहे तर त्या पैशाचा दुरुपयोग पण होऊ शकतो, गैरवापर पण होऊ शकतो. ते मला टाळण्यासाठी किंवा मला जर काही असा वापर झाला ते करण्यासाठी मला बुक्स ऑफ अकाउंट प्रिपेअर करणं खूप गरजेचे आहे. तर आतापर्यंत आपण नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे मिनिंग आणि त्याचे इम्पॉर्टन्स किंवा त्याचे फीचर्स आपण बघितले. आता आपण त्याच्यातला जो पार्ट आहे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट तो आपल्याला आता बघायचा आहे. तर रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय ते समजवण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की जे प्रॉफिट अँड ऑर्गनायझेशन मध्ये जे आपण ट्रायल बॅलन्स बघितला ज्याच्यावरून आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवायचो, तर त्या केसमध्ये नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी, मी परत रिपीट करतो, इन्स्टेड ऑफ ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी आपण रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटच्या बेसिस वरती फायनान्शियल स्टेटमेंट हे प्रिपेअर करत असतो मित्रांनो. तर आता आपण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट समजून घ्या मित्रांनो, की नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये जे पण कुठले ट्रान्झॅक्शन असतात ते कॅशबुक मध्ये पहिल्यांदा रेकॉर्ड केले जातात आणि त्याच्यानंतर ते लेजर अकाउंट्सला पोस्टेड केले जातात, बरोबर. आणि जे आपलं पूर्ण आर्थिक वर्ष संपतं तेव्हा हे कॅशबुक आणि लेजर्स अकाउंट आहे सर्व बॅलन्स केले जातात आणि त्या बॅलन्सेसचे जे बॅलन्स केल्यानंतर जे आपले फंड आहेत ते सर्व आपण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला पोस्ट करतो आणि रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे प्रिपेअर केलं जातं मित्रांनो. पण रेग्युलर ट्रायल बॅलन्स आणि रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय डिफरन्स आहे तुम्ही आता तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे.
ट्रायल बॅलन्सचा आपला जो आपण जे आतापर्यंत शिकलो त्याच्याऐवजी रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये काय डिफरन्सेस आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत मित्रांनो. बरोबर. ट्रायल बॅलन्स मध्ये काय असतं मित्रांनो की कॅश अँड नॉन कॅश आयटम दोघांच्या एंट्री राहायच्या. पण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो म्हणजे एक प्रकारे फायनान्शियल इयरला एंडिंगला आपण ते पोस्ट करतो मित्रांनो. बरोबर आहे की आता पोस्टिंग म्हणजे काय ओनली कॅश ट्रान्झॅक्शन. बरोबर. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय मित्रांनो की कॅश किंवा बँक. आपण 11th मध्ये आपण सबसिडरी बुक शिकलो मित्रांनो. त्यातून काय बघितलं होतं की डबल कॉलमनर कॅश बुक. त्याच्यामध्ये आपण काय करायचो ओनली अँड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचो. त्याच्यात आपण एक पण क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचो नाही. म्हणजे एक्झाम्पल जर माझं प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये आहे तर सेल्स मध्ये मी दोघं आयटम कव्हर करायचो कॅश आणि क्रेडिट. पण आणि ते दोघं टोटल मिळून जो पण सेल यायचा तो माझा आम्ही ट्रायल बॅलन्सला पोस्ट करायचो मित्रांनो. पण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये आपण फक्त आणि फक्त कॅश सेल्सच रेकॉर्ड करतो किंवा कॅश इन्कमच आपण हे रेकॉर्ड करत असतो मित्रांनो. हा सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात फर्स्ट डिफरन्स आहे की जो आपल्याला समजून घ्यायचा आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रायल बॅलन्स त्याच्यात क्रेडिट आणि कॅश दोघं याच्या एंट्री होतात. पण रिसिट अँड पेमेंट अकाउंट मध्ये ओनली अँड ओनली कॅश अँड बँकिंग ट्रान्झॅक्शनच रेकॉर्ड होतात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय महत्वाचा मित्रांनो की इन्कम ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट आणि कॅश दोघे येतात. त्याच्यामध्ये ते कुठलं अकाउंट झालं त्याच्यामध्ये कुठले अकाउंट येतात सर्व हे नॉमिनल अकाउंट. बरोबर. म्हणजे त्याच्यात जे पण नॉमिनल रिअल पर्सनल सर्व अकाउंट राहायचे. पण रिसिट्स मध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे मित्रांनो. रिअल अकाउंटचा नियम आपला काय सांगतो डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. याचा अर्थ काय होतो मित्रांनो की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये ओनली अँड ओनली कॅश ट्रान्झॅक्शन आणि बँकिंग ट्रान्झॅक्शन हे रेकॉर्ड होतात. त्याच्यामुळे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटचं नेचर हे रिअल अकाउंट आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट डिफरन्स काय असेल मित्रांनो की ट्रायल बॅलन्सला कधी ओपनिंग बॅलन्सेस आपण बघितले का बघितले नाही. त्याच्यासाठी आपण ट्रायल बॅलन्सला फक्त आणि फक्त क्लोजिंग बॅलन्सेस असायचे. पण तेच रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये ओपनिंग बॅलन्स पण असतात. कशाचे असतात ओपनिंग बॅलन्स कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट किंवा बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेचं लोन असेल त्याचे ओपनिंग बॅलन्स असतात. बरोबर. आणि क्लोजिंग बॅलन्सेस पण असतात सर्वांचे कॅश आणि बँकेचे आणि फिक्स असेट्स किंवा तुमचे जे पण कॅपिटल फंड आहे सर्व गोष्टींचे क्लोजिंग बॅलन्सेस पण असतात. जे ट्रायल बॅलन्स मध्ये कॅपिटल अकाउंट ऍसेट्स लायबिलिटीज एक्सपेन्सेस असतात त्याच पद्धतीने रिअल अकाउंट मध्ये पण ओपनिंग बॅलन्सेस एक नवीन गोष्ट ऍड होते कॅश आणि बँकेची किंवा बँक ओव्हरड्राफ्टची. बाकी वन ऑफ द गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सिमिलर आहेत. आणि रिअल रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट हे कंपल्सरी कॅश अकाउंट आणि बँक अकाउंटच्या क्लोजिंग बॅलन्सेसने क्लोज केलं जातं मित्रांनो. आलं लक्षात. त्याच्यानंतर अजून काय डिफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये बघा. तर आपण जर ही गोष्ट बघितली तर आपण त्याचे फीचर जर बघितले तर बघा रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट जसं मी सांगितलं इट इज नथिंग बट रिअल अकाउंट. त्याच्यानंतर रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅश बुक म्हणजे समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं डबल कॉलमनर कॅश बुक पॅटर्नने. त्याच्यानंतर रिसिट्स अँड पेमेंट मध्ये ऑल टाइप्स ऑफ रिसिट्स अँड पेमेंट्स रेव्हेन्यू और कॅपिटल येतात. लक्षात घ्या क्रेडिट येत नाही मित्रांनो फक्त टाइप्स ऑफ रिसिट्स येतात कुठल्या कॅपिटल किंवा रेव्हेन्यू. त्याच्यानंतर ऑल रिसिट्स अँड पेमेंट्स मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. त्याच्यामध्ये करंट इयर असो प्रिव्हियस असो किंवा करंट और नेक्स्ट इयर असो. हा एक इम्पॉर्टंट फीचर आहे मित्रांनो की एक्झाम्पल
जर मला एखाद्या व्यक्तीकडून पैसे भेटले मित्रांनो, बरोबर, ते मागच्या 2 वर्षांची माझ्याकडे त्याची असलेली उधारी असो, बरोबर, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या 2 वर्षाचे त्याने मला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले असो, किंवा चालू वर्षाचे असो, तर मागच्या कुठल्याही वर्षाचे किंवा पुढच्या येणाऱ्या काही वर्षांचे किंवा चालू वर्षांचे, असे सर्व प्रकारचे म्हणून मला हे रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये मी एंट्री करतो. काही काही लोक काय करतात मित्रांनो, की ऍडव्हान्स मध्ये सबस्क्रिप्शन भरून देतात, किंवा आपण क्लासच्या फीचंच एक्झाम्पल घेतलं, जसं आपलं 12वी चालू आहे, आणि जर तुम्ही मला 11वी 12वी आणि सीए ची सर्व एकत्र फी जर आज देऊन टाकली, 11वीची फी माझ्यासाठी काय झाली मित्रांनो, मागच्या वर्षाची फी जी ह्या वर्षात भेटली, 12वीची फी जी माझी चालू वर्षासाठी आहे, आणि सीए ची फी जी तुम्ही मला ऍडव्हान्स मध्ये दिलेली आहे, ती काय माझ्यासाठी मित्रांनो, पुढच्या वर्षाची फी मला ऍडव्हान्स मध्ये आता भेटलेली आहे. तो अशा पद्धतीने सर्व प्रकारच्या फीज या रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये एंट्री केल्या जातात. बरोबर आहे. इम्पॉर्टंट, इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेबल नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. लक्षात घ्या मित्रांनो, जे पण पैसे येणारे आहेत किंवा जे पैसे मला द्यायचे आहेत, जसे म्हणजे आपण रेग्युलर ट्रायल बॅलन्स मध्ये किंवा आपण फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये बघायचो, की आउटस्टँडिंग इन्कम असो, प्रीपेड एक्सपेन्सेस असो, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये कन्सिडर केल्या जात नाही. Important. This account is a base to prepare final accounts of non-for-profit concern. जसं प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये ट्रायल बॅलन्स हा बेस आहे त्याचा फायनान्शियल स्टेटमेंट बनवण्यासाठी, त्याच पद्धतीने नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे बेस आहे फायनल अकाउंट बनवण्यासाठी. म्हणजे प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये ट्रायल बॅलन्स आणि नॉन फॉर प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे दोघं बेस असतात मित्रांनो. These account shows opening and closing balances of cash and bank, जी मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ रिसिट्स कुठल्या, कॅपिटल रिसिट्स आणि रेव्हेन्यू रिसिट्स. कॅपिटल रिसिट्स म्हणजे काय मित्रांनो, की असे रिसिट्स ज्याचा आपल्याला फायदा किंवा ज्याचा आपल्याला मिळणार उत्पन्न हे 1 पेक्षा अधिक वर्ष आहेत, म्हणजे 3 किंवा 5 वर्षांपेक्षा अधिक आहे, लॉंग टर्म आहे. बरोबर, दॅट इज कॉल्ड कॅपिटल रिसिट्स. आणि व्हॉट इज मीन बाय रेव्हेन्यू रिसिट, रेव्हेन्यू रिसिट म्हणजे काय, की ज्याचं नेचर फक्त फॉर दॅट पर्टिक्युलर फायनान्शियल इयर आहे. म्हणजे काय, लेस दॅन 1 इयर. ओके मित्रांनो, तो रिसिट्स मध्ये 2 प्रकार. रेव्हेन्यू मध्ये काय, रेव्हेन्यूचे रिसिट्स कुठे जातात, इन्कम अँड एक्सपेंडिचरला. कॅपिटल रिसिट कुठे जातात, बॅलन्स शीटला. बरोबर, त्याच पद्धतीने पेमेंट आहे मित्रांनो. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे लॉंग पिरियड साठी, मग ते लँड असो, फर्निचर साठी असो, मशिनरी साठी असो, म्हणजे असे खर्च की ज्याचा फायदा आपल्याला जास्तीत जास्त वर्षांसाठी होणार आहे, तो एका वर्षासाठी किंवा 2-3 वर्षात ते संपणार नाही त्याचा फायदा. जसे की आता जर मी एखादी मोठं कपाट विकत घेतलं किंवा जमीन विकत घेतली, तर मला ती तेवढ्या वर्षापुरताच मदत करते का मित्रांनो, नाही. जमिनीचा किंवा त्या कपाटाचा मला कमीत कमी 5 ते 7 वर्ष फायदा होतो, मी त्याचा फायदा घेऊ शकतो. हे काय झालं मित्रांनो, लॉंग टर्म माझी इन्व्हेस्टमेंट झाली, की अशी एखाद्या वस्तूमध्ये मी पैसे इन्व्हेस्ट केले की ज्याचा मला 5 ते 7 वर्ष उपयोग करता येणार आहे. तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे शॉर्ट पिरियड साठी, म्हणजे कुठलं मित्रांनो, 1 इयर ओनली, ते त्याच्यापेक्षा कमी. बरोबर, मग त्याच्यात कुठले आले मित्रांनो, सॅलरीज, टॅक्सेस, इन्शुरन्स, प्रीमियम एक्सेट्रा. त्याच्यानंतर तिसरा मित्रांनो प्रकार येतो, तो म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. बरोबर, तर असे कुठले एक्सपेंडिचर की ते एक प्रकारचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, पण त्याचा जो बेनिफिट आहे तो मोर दॅन इयर आहे. मोर दॅन इयर मित्रांनो, म्हणजे कसं, की एक पेक्षा मोर दॅन इयर म्हणजे 1 इयर पेक्षा जास्त, पण 2 किंवा 3 इयर पेक्षा कमी. आलं लक्षात मित्रांनो. म्हणजे एक्झाम्पल काय समजू शकतो आपण, सांगत तुम्हाला डेफर्ड रेव्हेन्यू मध्ये आपली फी कशा पद्धतीने, जर तुम्ही माझी 11वीची 12वीची आणि सीए फाउंडेशनची फी जर मला एकाच वेळेस दिली, तर माझी 12वीची फी माझी काय आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. पण जी माझी सीए चे जर तुम्ही 2 वर्षांचे फी जर मला पहिलेच देऊन टाकला, तर पुढच्या ज्या दिलेल्या फीज आहेत त्याचे जे मला लॉंग टर्म बेनिफिट आहेत का 5-7 वर्षांसाठी नाही, तर मला पुढच्या 2 वर्षांसाठी त्याचे बेनिफिट आहे. तर मोर दॅन इयर बट नॉट मॅक्झिमम 2 ऑर नॉट मोर दॅन 3 ऑर 5 इयर्स. मग किती वर्षांसाठी बेनिफिट आहे, फक्त 2 वर्षांसाठी. तुम्ही जी ऍडव्हान्स मध्ये जी फीस पेड केली आहे, तर ते माझ्यासाठी डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे मित्रांनो. आलं लक्षात. ओके, सो
किंवा आपण असं म्हणू शकतो अजून डेफर्ड रेव्हेन्यू मध्ये आपले प्रत्येकाकडे मित्रांनो कार असते किंवा टू व्हीलर असते, तर त्यांचे जे टायर असतात तर ते कसे असतात मित्रांनो, ते काय 5-5 वर्ष 7-7 वर्ष चालतात का? तर नाही, ते आपल्याला 2-2 3-3 वर्षात चेंजेस करावे लागतात. हे जे 2-2 3-3 वर्षांसाठी जे आपण चेंजेस करतो, म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त पण खूप जास्त काळ नाही, असा जो खर्च करतो त्याला आपण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो मित्रांनो. ओके. सो जे आपले टोटल रिसिट्स आहे त्याच्यात दोन पद्धतीने आपण बायफर्गेशन करतो. रेव्हेन्यू त्याचं पोस्टिंग क्रेडिट साइड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि कॅपिटलचा आपण लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. बरोबर आहे. सेम लाईक प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, जेवढं पण आपलं उत्पन्न असायचं ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यायचो, आणि जे पण आपले कॅपिटल होते ते सर आपण लायबिलिटीजला घ्यायचो. पेमेंट्स रेव्हेन्यू असतील तर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि कॅपिटल जे आहे जे कॅपिटल पेमेंट्स होते ते ऍसेट साइडला घ्यायचो. आलं लक्षात मित्रांनो? सो आय होप आय एम क्लिअर विथ दिस थिंग. आता रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आपण काही स्पेसिमेन आता बघणार आहोत. स्पेसिफिक म्हणजे काय मित्रांनो, की जसं ट्रायल बॅलन्स होतं त्या पद्धतीने रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय काय येतं त्याचा आपण आता फॉर्मॅट आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, इट इज नथिंग बट अकाउंट त्याची सुरुवात झाली इन द बुक्स ऑफ रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड. जो काय असेल ते डेबिटला ऑल रिसिट, क्रेडिटला ऑल तुमचे इथे रिसिट चुकून झाले, इथे आपल्या आहेत एक्सपेंडिचर. बरोबर आहे मित्रांनो. सो तर कुठल्या कुठल्या रिसिट्स आहे मित्रांनो याच्यामध्ये? सुरुवात झाली आपली ओपनिंग कॅश आणि बँक बॅलन्सेसने, मग त्याच्यात आलं सबस्क्रिप्शन आलं. ही कन्सेप्ट काय मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. मग एंट्रन्स फीज, ऍडमिशन फी, लाईफ मेंबरशिप फीज, लिगसीज, गव्हर्नमेंट ग्रँट, डोनेशन, डोनेशन्स फॉर स्पेसिफिक फंड, हे पण मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो. मग डिव्हिडंड, त्याच्यानंतर हायरिंग और रेंट चार्जेस, सन्ड्री इन्कम, सेल ऑफ ओल्ड मटेरियल, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, मिसलेनियस रिसीट्स, टुर्नामेंट रिसीट, क्रिकेट फीज, ट्युशन फीज, कलेक्शन ऑफ फाईन, लॉकर रेंट, एक्झाम फीज, असे व्हरायटी ऑफ एक्सपेंडिचर आपण याच्यामध्ये बघितले मित्रांनो. तर याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, की जसं तुम्ही बघितलं की डोनेशन स्पेसिफिक फंड असो किंवा सबस्क्रिप्शन मध्ये प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर असो, किंवा माझे मिसलेनियस रिसीट असो, फीज असो, ट्युशन फीज असो, त्याच्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली मित्रांनो, की जेवढे पण एक्सपेन्सेस आहे माझे रेव्हेन्यू एज वेल एज कॅपिटल नेचरचे आहे. रेव्हेन्यू, त्याच्यानंतर डेफर्ड रेव्हेन्यू आणि कॅपिटल टाइपचे एक्सपेंडिचर, तिघचे तिचे एक्सपेंडिचर माझे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये मी डेबिट साइडला पोस्ट करतो. तसेच जी आपल्या सॉरी माफ करा मित्रांनो, चुकून माझ्याकडून एक शब्द वापरला गेला, की जे एक्सपेन्सेस होते त्या ठिकाणी मला इन्कम म्हणायचं होतं, म्हणजे रिसिट्स. ज्या पण माझ्या कॅपिटल रेव्हेन्यू असतील रिसिट्स, त्या सर्व मी डेबिट साइडला पोस्ट करायचो, आणि ज्या पण माझे एक्सपेंडिचर आहेत तर ते मी क्रेडिट साइडला पोस्ट करतो. कशा पद्धतीने? की जसं माझा बॅलन्स ब्रॉट डाऊन, बँक ओव्हरड्राफ्ट, जसं बँक ओव्हरड्राफ्टला क्रेडिट बॅलन्स असतो तो मी पोस्ट केला. मग माझे जे पण खर्च आहेत, मग सॅलरीज आहेत बघा, प्रिव्हियस इयर, करंट इयर, त्याच्यानंतर माझे टॅक्सेस प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर, हे सर्व आले. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जनरल एक्सपेन्सेस, इंटरेस्ट ऑन बँक लोन, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ऑडिट फीज, टुर्नामेंट एक्सपेन्सेस, वेजेस, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, इन्शुरन्स, टेलिफोन अँड मोबाईल एक्सपेन्सेस, बँक चार्जेस, पोस्टेज. आता इथपर्यंत माझे कुठल्या प्रकारचे एक्सपेंडिचर झाले मित्रांनो? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याच्या पुढे फिक्स डिपॉझिट, परचेस ऑफ फिक्स असेट, फर्निचर, बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, ते कुठल्या प्रकारचे एक्सपेंडिचर झाले माझे मित्रांनो? कॅपिटल नेचरचे इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर झाले मित्रांनो माझे. बरोबर. त्याच्यानंतर परत रेव्हेन्यू मध्ये काय काय आलं माझं मित्रांनो? न्यूजपेपर, ऑफिस एक्सपेन्सेस, रिपेअर्स, आणि सर्वात शेवटी कॅश आणि बँक बॅलन्सचा क्लोजिंग बॅलन्स. ओके. सो याच्यावरून गोष्ट माझी तुमच्या मित्रांनो लक्षात आली असेल, की जी पण माझी डेबिट साइड आहे तेवढं माझ्याकडे कॅपिटल आणि रेव्हेन्यू टाइपच्या रिसीट्स आहेत, म्हणजे माझं उत्पन्न आहे. आणि जी माझी क्रेडिट साइड आहे जेवढे कॅपिटल, त्याच्यानंतर रेव्हेन्यू आणि डेफर्ड रेव्हेन्यू टाइपचे माझे सर्व एक्सपेंडिचर मी क्रेडिटला टाकलेले आहेत मित्रांनो. सो आय होप तुम्हाला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट क्लिअर झालेलं असेल. काय क्युरियस असेल तर तुम्ही मला परत विचारू शकता. ही गोष्ट तुम्हाला सोपीशी समजून घ्यायची आहे मित्रांनो, की रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट आपल्याला काय आहे? ट्रायल बॅलन्स आहे. बरोबर. तो माझा बेस आहे एक प्रकारे फायनान्शियल स्टेटमेंट बनवण्याचा. तो मोस्टली आपल्याला सम मध्ये प्रोव्हाइड केला जातो. खूप रेअर केसेसच्या सम मध्ये आपल्याला तो प्रिपेअर करायला विचारणा होते, पण चान्सेस कमी आहेत की असे सम येऊ शकतात, पण आपल्याला ते पण कन्सेप्ट शिकून घ्यायचे आहे. सो रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इज नथिंग बट अ ट्रायल बॅलन्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट
ऑर्गनायझेशन. आय होप आय एम क्लिअर विथ दिस कन्सेप्ट. त्याच्यामुळे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय आहे, काही वेगळं आहे का? तर नथिंग, इट इज नथिंग बट लाईक अ ट्रायल बॅलन्स. इट इज द बेस फॉर द प्रिपेअरिंग फायनल अकाउंट. ओके. सो पुढचं मित्रांनो आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आता बघूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणजे काय मित्रांनो? एक प्रकारे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर त्याच्यामध्ये काय केलं मित्रांनो? सोपीशी गोष्ट आहे. जर माझा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे म्हणजे फॉर द पर्टिक्युलर दॅट फायनान्शियल इयर, ज्या आर्थिक वर्षासाठी आपण फायनान्शियल स्टेटमेंट बनवतो आहे त्याच फक्त फायनान्शियल इयरचे जेवढे इन्कम आहे आणि एक्सपेन्सेस आहे तेवढेच फक्त आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्टिंग करत असतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये म्हणजे एक्झाम्पल जर आपलं आर्थिक वर्ष जर मी इथे लिहितो बघा, तर माझं FY 19-20 आहे म्हणजे 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 20 पर्यंत जर माझं फायनान्शियल स्टेटमेंट मला बनवायचे आहे, तर 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 20 मध्ये जेवढे माझे इन्कम आहे जेवढे माझे खर्च झाले त्या वर्षासाठी तेवढेच फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कन्सिडर करण्यात येतात. मग त्याच्यामध्ये जे रिसिव्ह झालेले किंवा जे माझे आउटस्टँडिंग आहे ते माझे ऍड करतो, म्हणजे प्रीपेड असतील ते मी त्याच्यातून मायनस करतो. जे आपण रेग्युलर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करतो त्याच पद्धतीने नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रिपेअर केलं जातं मित्रांनो. सो सिमिलर आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं मित्रांनो, बघा की ट्रायल बॅलन्स म्हणजे काय मित्रांनो? रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि बॅलन्स शीट म्हणजे काय मित्रांनो? बॅलन्स शीट. आणि कॅपिटल इज इक्वल टू कॅपिटल फंड. तर ह्याच पद्धती तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. ह्या डिफरन्स फक्त आपल्याला समजून घ्यायचा आहे मित्रांनो. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये काही खूप मेजर गोष्टी नाही आहेत. खूप असं भव्य दिव्य वेगळं आपल्याला काही नवीन कन्सेप्ट किंवा नवीन सायन्स नाही आहे. इट जस्ट द फॅक्ट दॅट की प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉफिट हा सर्वात मेन मोटिव्ह होता आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये चांगली सर्व्हिस देणं हा मेन मोटिव्ह असतो. त्याच्यामुळे फक्त अकाउंटचं नेम बदललं, त्याचे काही आयटम्स बदलले, त्याचं नेचर बदललं, थोडाफार डिफरन्स नाही, ह्या गोष्टी चेंजेस होत असतात मित्रांनो. लक्षात घ्या. खूप काही वेगळी गोष्ट आपल्याला करायची नाही, खूप काही वेगळी गोष्ट आपल्याला शिकायची नाही आहे. फक्त शांततेने आपल्याला ते डिफरन्सेस समजून घ्यायचे आहेत. ज्या मित्रांनी शांततेने डिफरन्सेस समजून घेतले त्यांना हे चॅप्टर खूप सोपं जाणार आहे मित्रांनो. ओके. सो लेट स्टार्ट विथ द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता काय आपलं त्याचं मिनिंग काय मित्रांनो? की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू, इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. जे मी ऑलरेडी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे पण मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. इट इज नथिंग बट अ नॉमिनल अकाउंट. व्हाय नॉमिनल अकाउंट मित्रांनो? की नॉमिनल अकाउंटचा आपला नियम काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर त्याच पद्धतीने पण कुठल्या वर्षासाठी? फक्त एका आर्थिक वर्षासाठी. त्याच पॅटर्नने इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सुद्धा एका आर्थिक वर्षासाठी सर्व गोष्टी कन्सिडर करत असतं. तर आता इन्कम मध्ये काय काय येणार मित्रांनो? ओनली रेव्हेन्यू इन्कम्स ऑर गेन्स ऑफ अ करंट पिरियड आर क्रेडिटेड. म्हणजे एका आर्थिक वर्षासाठी सबस्क्रिप्शन रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड, त्याच्यानंतर सन्ड्री रिसीट असतील, जनरल डोनेशन्स असतील, ट्युशन फी मला भेटलेली असेल तर ते येऊ शकतं. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्कम रिसिव्ड फॉर प्रिव्हियस इयर और फॉर नेक्स्ट इयर आर नॉट टेकन इनटू दिस अकाउंट. बरोबर. म्हणजे मागच्या वर्षीचे पैसे जर मला आज भेटले किंवा पुढच्या वर्षाचे पैसे पण मला इन ऍडव्हान्स आता भेटले, तर जसं मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला करायचो की आउटस्टँडिंग इन्कम मी ऍड करायचो आणि प्रीपेड एक्सपेन्सेस मी मायनस करायचो. त्याच पद्धतीने ह्या केस मध्ये पण होणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मित्रांनो. त्याच्यात घाबरून जायची आपल्याला गरज नाही आहे. सोबत एक्सपेंडिचर मध्ये काय केलं मित्रांनो? ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ करंट इयर. इट इज ऑल्सो similar to profit and loss account. Items of expenses of non for profit concern may differ from concern to concern. Expenses paid for previous year or for the next year are not taken into account. लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या की जे पण मागच्या वर्षासाठी किंवा पुढच्या वर्षासाठी एक्सपेन्सेस आहेत ते याच्यामध्ये कन्सिडर केले जात नाही. ओके. आता त्यांनी सांगितलं की नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या प्रत्येक कन्सर्न टू कन्सर्न खर्च बदलत जातात. म्हणजे कसं मित्रांनो?
हॉस्पिटेबल ऑर्गनायझेशन असेल तर हॉस्पिटल रिलेटेड मग मटेरियल्स असतो, किंवा मग तुमचे पीपी किट असो, हँड ग्लोव्ज असो, किंवा मेडिसिन्स असो, फार्मास्युटिकल इक्विपमेंट असो, ऑपरेशनचे काही इक्विपमेंट असो, अशा गोष्टी मेनली येतील. पण हे जर ती स्पोर्टची संस्था असेल तर खेळण्याचं साहित्य असो, त्याच्यानंतर टुर्नामेंटचे एक्सपेन्सेस असो, रिसिट्स असो, एखादी काही त्यांनी फंक्शन केलं तर त्याच्या रिलेटेड एक्सपेन्सेस इन्कम असो, अशा पद्धतीचे ते व्हरायटी खर्च येऊ शकतात किंवा उत्पन्न येऊ शकतं. किंवा जर तुमचे एज्युकेशन रिलेटेड असेल तर मग प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे खर्च, त्याच्यानंतर ऍडमिशनचे खर्च, एखादी फेअर घेतलं त्याचे खर्च, त्याच्यानंतर एक्झिबिशन घेतले त्याचे खर्च, असे जे पण नेचर ऑफ ऑर्गनायझेशन असेल मित्रांनो त्या पद्धतीने त्याचे सगळे खर्च आणि उत्पन्नाचे आयटम्स हे चेंज होत जातात. सो काळजी करायचं कारण आहे तर खूप मोठी गोष्ट ती नाही आहे मित्रांनो. सम वाचून आपल्याला ती गोष्ट लक्षात येऊन जाणार आहे. फक्त आपल्या याच्यात काय लक्षात घ्यायचं मित्रांनो, की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे फक्त त्या वर्षासाठी आहे, आणि रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट हे कॅश अकाउंट असणे ते कुठल्याही वर्षाचे उत्पन्न असो किंवा खर्च असो ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. इम्पॉर्टंटली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस काढायचो. इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये आपण सरप्लस किंवा डेफिसिट त्या वर्षाचं काढत असतो. तर कशा पद्धतीने, जर आपली इन्कम साइड जास्त आहे खर्चापेक्षा तर तो आपला सरप्लस झाला, आणि जर एक्सपेंडिचर साइड जास्त आहे इन्कम पेक्षा तर तो डेफिसिट झाला. ओके, ज्या पॅटर्नने आपण लॉस काढतो, ज्या पॅटर्नने आपण प्रॉफिट काढतो, सेम मेथडने आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये आपण कॅल्क्युलेशन करत असतो. एक प्रकारे नेट प्रॉफिटच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये सरप्लस येतं आणि नेट लॉसच्या जागी डेफिसिट येतं. ओके, आय होप ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो. सम सॉल्व्ह करताना ती अजून जास्त क्लिअर होईल. तर फीचर्स काय मित्रांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बट ऑब्वियस नॉमिनल अकाउंट आहे. ओनली फक्त रेव्हेन्यू एक्सपेन्सेस किंवा इन्कम पकडलं जातं. सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्याच्यानंतर हे कशासाठी बनवलं जातं तर फाइंड आउट सरप्लस म्हणजे सरप्लस किंवा डेफिसिट. त्याच्यानंतर इट इज ऑलवेज अकंपाईन विथ बॅलन्स शीट. लक्षात घ्या मित्रांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नंतर कंपल्सरी बॅलन्स शीट हे बनवलं जातं. त्याच्यानंतर त्याला ओपनिंग बॅलन्सेस नाही आहे, कारण की सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ज्याला पण ओपनिंग बॅलन्सेस नसायचे. सरप्लस अँड डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मित्रांनो, जो आपला प्रॉफिट किंवा लॉस होता आपण कुठे ट्रान्सफर करायचो, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. त्याच पॅटर्न मित्रांनो, जो सरप्लस आणि डेफिसिट आहे इथे तो कॅपिटलच्या ऐवजी कॅपिटल फंडला ट्रान्सफर केला जातो. त्याच्यानंतर इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटम्स ॲज वेल एज नॉन कॅश आयटम. म्हणजे जसं रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये सांगितलं की ओनली अँड ओनली कॅश आयटम रेकॉर्डेड होतात. म्हणजे नॉन कॅश आयटम जसे काही डेप्रिसिएशन असो, बॅड डेट्स असो, लॉस असो, हा जो नॉन कॅश आयटम आहे ते आपण फक्त आणि फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो. बघा एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे, सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी, बॅड डेट, डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट, बरोबर. अशा पद्धतीचे जे खर्च आहेत ते. आय होप तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सुद्धा क्लिअर झालेला आहे मित्रांनो. याच्यात जर काही तुमच्या क्युरी असतील तुम्ही मला विचारू शकता. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आता स्पेसिमन बघणार आहोत. स्पेसिमन मध्ये काय आहे बघा, आपण एक्सपेंडिचर जे डेबिट साइड आहे त्याच्यात लाईक सॅलरीज पेड, पण ज्या लास्ट इयरच्या किंवा पुढच्या वर्षाच्या पेड केलेल्या आपण त्याच्यातून मायनस करतो, बरोबर. आणि आउटस्टँडिंग सॅलरी ऍड करतो, प्रीपेड फॉर लास्ट इयर ऍड करतो. म्हणजे लक्षात घ्या, फक्त पर्टिक्युलर त्या आर्थिक वर्षासाठी जेवढ्या सॅलरीज आहेत तेवढा आपण याच्यात कन्सिडर करतो. वेजेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेंट, इंटरेस्ट, कन्व्हेन्स, टॅक्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, ऑडिट फी, ऑफिस एक्सपेन्सेस, मोबाईल एक्सपेन्सेस, मेडिसिन, स्पोर्ट्स मटेरियल, त्यानंतर रिपेअर मेंटेनन्स, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, पेपर अँड पिरियडिकल्स, न्यूज सन्डे एक्सपेन्सेस, लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट, डेप्रिसिएशन. म्हणजे कॅश आणि नॉन कॅश आयटम हे याच्यात आपण कन्सिडर करत असतो मित्रांनो. सोबत तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असेल की स्पोर्ट्स मटेरियल कन्झम्पशन ड्युरिंग द इयर. आता नॉट ओनली स्पोर्ट्स मटेरियल, जर हॉस्पिटल असेल तर मेडिकल ड्रग्सचं कन्झम्पशन किती झालं, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशनल असेल तर तुमच्या प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं कन्झम्पशन किती झालं याच्यात आपण काढतो. तर कन्झम्पशन म्हणजे काय मित्रांनो, की वर्षभर त्याचा किती यूज झाला. आता जसं स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये काय असतो, कायम ओपनिंग स्टॉक असतो, वर्षभरात खरेदी होते आणि वर्षाच्या शेवटी काही स्टॉक उरलेला असतो. तो ओपनिंग स्टॉक, ऍड परचेसेस, लेस क्लोजिंग स्टॉक याच्यावर आपण कन्झम्पशन काढत असतो. कसे आपण ते आता बघूया मित्रांनो. कन्झम्पशन कसं काढलं तर मित्रांनो, ओपनिंग स्टॉक ऍज ऑन काय 1/4
जे कुठलं आर्थिक वर्ष असेल ते त्याच्यात ऍड परचेसेस ड्युरिंग द इयर. बरोबर आहे मित्रांनो. आणि लेस काय होणार मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक ऍट द एंड ऑफ द इयर. म्हणजे 31 मार्च जो पण असेल तो क्लोजिंग स्टॉक त्याच्यातून मायनस होणार. तर याच्यातून काय आलं, कंझम्पशन आलं. कंझम्पशन म्हणजे काय मित्रांनो, वर्षभरात झालेला वापर. बरोबर. मग ते स्पोर्ट्सच्या मटेरियल मध्ये असू शकतो, हेल्थकेअर मध्ये असू शकतो, किंवा त्याच्यानंतर तुमचा एज्युकेशन सेक्टर मधला असू शकतो. अशा जी पण संस्था असेल त्याच्यानुसार ही गोष्ट चेंज होत जाते मित्रांनो. सो आय होप इथपर्यंत तुमचा क्लिअर झाला असेल. आणि सर्वात शेवटी जर तुमच्या लक्षात आलं असेल की इथं जर आपलं जे सरप्लस आहे तर सरप्लसचे डेफिनेशन काय मित्रांनो, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे इन्कम साइड पेक्षा एक्सपेंडिचर साइड लहान असेल तर जो पण येईल डिफरन्स तो सरप्लस आहे. वायसा वर्षा डेफिसिट मध्ये काय आहे, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. म्हणजे एक्सपेंडिचर जास्त आहे, इन्कम कमी आहे, तर तो डेफिसिट झाला. तसा इन्कम मध्ये काय काय येतो मित्रांनो ते आपण बघूया. इम्पॉर्टंटली सबस्क्रिप्शन येतं सर्वात महत्वाचं. सबस्क्रिप्शनच्या सोप्या भाषेत आता सांगितलं तर मित्रांनो, संस्था चालवण्यासाठी लागणारी फीज जी सभासदांकडून गोळा केली जाते. बरोबर. सबस्क्रिप्शन मध्ये काय आलं बघा, जे मला पूर्ण वर्षभरात सबस्क्रिप्शन भेटलंय रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटनुसार, त्याच्यातून मी काय मायनस करतो, जे माझ्या मागच्या वर्षासाठी भेटलेले आहे त्यांचे पुढच्या वर्षासाठी भेटलेले आहे. म्हणजे आउटस्टँडिंग ऑफ लास्ट इयर आणि प्रीपेड ऑफ नेक्स्ट इयर. आणि त्याच्यात ऍड काय करतो मित्रांनो, मी ऍड काय करतो मित्रांनो, त्याच्यात जे माझे मागच्या वर्षाचे ह्या वर्षासाठी भेटले होते, रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर आणि आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, असे दोन गोष्टी मी त्याच्यात ऍड करतो. हे काय झालं, माझं रेव्हेन्यू इन्कम झालं मित्रांनो. मग रेंट, इंटरेस्ट, डिव्हिडंड, गव्हर्नमेंट ग्रँट, ग्राउंड रेंट, रिसिट्स, संडे रिसिट्स, एंट्रन्स फीज असतील रेव्हेन्यू नेचरच्या, त्याच्यानंतर तुमच्या ऍडमिशन फीज, जनरल डोनेशन, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट. लाईक वाईज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पॅटर्नने मित्रांनो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रिपेअर केलं जातं. मी परत एकदा रिपीट करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे फक्त एका वर्षासाठी उत्पन्न किंवा खर्च एक कन्सिडर करत असतं मित्रांनो. सो लेट स्टार्ट विथ द सम न्यू थिंग, की डिस्टिंग्विश बिटवीन काय रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये. इट इज नथिंग बट ट्रायल बॅलन्स आणि ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय डिस्टिंग्विश आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. जसं की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. नेचर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट कंपल्सरी कॅश बुक आहे, सिमिलर टू कॅश बुक, आणि इट इज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑब्जेक्ट काय, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट प्रेझेंट अ समरी ऑफ ऑल कॅश ट्रान्झॅक्शन. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरचा ऑब्जेक्ट काय आहे, असर्टन द नेट रिझल्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन. बरोबर. म्हणजे माझा सरप्लस आहे का डेफिसिट आहे. ओपनिंग बॅलन्स कंपल्सरी असतो रिसिप्ट्स अँड पेमेंटला आणि याला ओपनिंग बॅलन्स नाही. बरोबर. आणि इथं क्लोजिंग बॅलन्स पण असतो कॅश किंवा बँकचा. इथला जो माझा क्लोजिंग बॅलन्स आहे तो एक तर सरप्लस दाखवतो किंवा डेफिसिट दाखवतो. रिसिट्स अँड पेमेंट्स, मग त्याच्यामध्ये रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये रेव्हेन्यू आणि कॅपिटल दोघं येतात, पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये ओनली अँड ओनली करंट पिरियड म्हणजे फक्त रेव्हेन्यू रिसिट्स येतात. नॉन कॅश आयटम आपण रेकॉर्ड करत नाही. जसं की पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलंय ऑब्जेक्ट मध्ये की रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट ओनली समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन, मग नॉन कॅश आयटम म्हणजे बॅड डेट, डेप्रिसिएशन, लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट त्याच्यात येत नाही. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये नॉन कॅश आयटम पण कन्सिडर होतात आणि ते त्याच्यात इन्क्लूड केले जातात. ऑल अकाउंट्स रिलेटेड टू पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट याच्यात धरलं जातं. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये फक्त आणि फक्त नॉमिनल अकाउंट हे नॉमिनल अकाउंटचे जेवढे पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात. रिअल अकाउंट किंवा पर्सनल अकाउंटच्या गोष्टी त्याच्यात येत नाही. त्यानंतर पिरियड, आता रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट मध्ये मी जसं सांगितलं चालू वर्ष, मागील वर्ष आणि पुढचे पण वर्षांचे काय पैसे असतील त्याच्यात येऊ शकतात. पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फक्त एका फायनान्शियल इयर साठी प्रिपेअर केलं जातं, ओनली करंट इयर. बॅलन्स शीट रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट वरून आपण डायरेक्ट बॅलन्स शीट बनवू शकत नाही, पण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये कंपल्सरी बॅलन्स शीट बनवावं लागतं किंवा इट इज अकंपाइंड बाय अ बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्स शीट सोबत कायम प्रिपेअर केलं जातं, पण रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट हे बॅलन्स शीट सोबत प्रिपेअर केलं जात नाही. आता
बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट म्हणजे काय मित्रांनो, ओनली कॅपिटल रिसिट्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. बरोबर. बॅलन्स शीट कशासाठी प्रिपेअर करायचं मित्रांनो, विथ अ व्ह्यू टू मेजर द एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ एन ऑर्गनायझेशन कन्सर्न ऑन अ सर्टन डेट. ती कुठली असते, जनरली एट द एंड ऑफ द इयर, म्हणजे कुठली, 31 मार्च. बरोबर आहे मित्रांनो. सो जे पण माझे कॅपिटल खर्च आहे आणि कॅपिटल उत्पन्न आहे ते मी बॅलन्स शीटला एक तर लायबिलिटी साईडला आणि ऍसेट साईडला पोस्ट करत असतो. बरोबर. लक्षात घ्या मित्रांनो, एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर लायबिलिटीज टर्म ॲज कॅपिटल फंड. जर तुम्हाला अकरावीचा फॉर्म्युला आठवत असेल मित्रांनो, ऍसेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. तर कॅपिटल म्हणजे काय आलं मित्रांनो, ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. तर त्याच पॅटर्नने कॅपिटलच्या ऐवजी इथे जर मी कॅपिटल फंड धरलं तर कॅपिटल फंड पण कसं काढला तर मित्रांनो, ऑल ऍसेट्स मायनस ऑल लायबिलिटीज. ओके. सो इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. काळजी करायचं कारण नाही. इट इज काइंड ऑफ अ सिमिलर टू रेग्युलर प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन. त्या ठराविक गोष्टी चेंजेस आहे, किंवा कन्सेप्ट चेंजेस आहे. म्हणजे जसं आपण तिथे सेल्स बघायचो, जे मेन उत्पन्न सेल्स असायचं किंवा अदर इन्कम असायचं, या ठिकाणी ते सबस्क्रिप्शन, डोनेशन अशा गोष्टी असणार आहे. फक्त आयटमचे नाव चेंज झाले आहे, कन्सेप्ट ही तशीच आहे मित्रांनो. तर शांततेने लक्षात घ्या, समजून घ्या, बघा शांततेने. ज्या पण तिथं जिथं मी चेंजेस तुम्हाला दिसत जातील तिथे फक्त नावांमध्ये चेंजेस आहे. बनवण्याची, प्रिपेअर करण्याची जी मेथोडॉलॉजी आहे ती वन ऑन द सेमच आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इम्प्लॉइड ऍडजस्टमेंट आपण चेक केलं तर मित्रांनो, की त्याच्यामध्ये असं की रेंट 11 मंथचा आहे. तर आपण काय समजायचो, जे पण आपण 11वीला किंवा 12वीला पण फर्स्ट चॅप्टरला बघितलं, तर 11 महिन्याचं रेंट असेल तर बाय डिफॉल्ट आपण 12 महिन्याचं रेंट ऍड करायचो एक्सपेन्सेसला आणि बॅलन्स शीटला काय दाखवायचो, आउटस्टँडिंग रेंट म्हणून दाखवायचो मित्रांनो आपण. बरोबर आहे. आय होप तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर 10% लोन फ्रॉम बँक ऑफ इंडिया. जर त्यांनी जी डेट दिली असेल तेव्हापासून त्याचा जो पण इंटरेस्ट आहे तो आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आणि बॅलन्स शीटला आपण शो करणार आहोत. त्यानंतर लीज होल्ड लँड फॉर 10 इयर, याच्यामध्ये आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत मित्रांनो. बरोबर. त्याच्यानंतर सेल प्रोसीड्स ऑफ फर्निचर, याच्यात आपण लॉस किंवा प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट आपण करणार आहोत. बरोबर. 12 मंथचं मग आपण आउटस्टँडिंग रेंट, मग ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असो किंवा बॅलन्स शीटला असो. 10% लोन तो आपण इंटरेस्ट पकडणार, तेच इन्कम अँड एक्सपेंडिचरला आणि सोबत बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणून. लीज होल्ड लँडला आपण इथे डेप्रिसिएशन चार्ज करणार. बरोबर आहे मित्रांनो. आणि सेल प्रोसीड मध्ये आपण लॉस किंवा प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट्स आपण काढणार. सोबत अजून काय मित्रांनो, त्या बॅड डेट्स असतील, त्याच्यानंतर रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स क्रिएट करायचा आहे. त्याच्यात आपण डेटर्सला इफेक्ट देतो आणि प्रॉफिट अँड लॉसला इफेक्ट द्यायचो. त्याच पद्धतीने इथे जो पण आहे माझ्या बॅलन्स शीटला इफेक्ट करणार, सोबत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला इफेक्ट देणार आहे. तर अशा पद्धतीचे ज्या पण ऍसेट्स आहेत, ज्या इम्प्लाइड आहे, ते जे हिडन आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इट इज नथिंग बट अ कॅपिटल फंड, इट इज नथिंग बट अ रेग्युलर कॅपिटल अकाउंट फॉर नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. जसं त्याच्यात नेट सरप्लस किंवा लॉस येतो कॅपिटल फंड मध्ये ऍड होतो, सरप्लस आणि डेफिसिट हे कॅपिटल फंड मधून लेस होतो. जसं कॅपिटलला आपण नेट प्रॉफिट ऍड करायचो, नेट लॉस मायनस करायचो. तर आता बघा, बॅलन्स शीटचा त्यांनी फॉर्मॅट दिलाय मित्रांनो. जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बघा, कॅपिटल फंड म्हणजेच काय प्रकारे कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे मित्रांनो. त्या केसमध्ये ओपनिंग बॅलन्स आहे, डोनेशन, एंट्रन्स फीज, कॅपिटलाइज, सरप्लस ऍड झालं, डेफिसिट लेस झालं. त्याच्यानंतर जसे आपले लायबिलिटीज असतात, लोन असतात, त्या पद्धतीने पर्टिक्युलरली काही फंड असतात मित्रांनो, जसे की बिल्डिंग फंड, एन्डॉमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड. म्हणजे कसं मित्रांनो, जर बिल्डिंग फंड आहे तर बिल्डिंग फंडचं काम काय मित्रांनो, काय आहे की स्पेसिफिकली बिल्डिंग बांधण्यासाठी मी जो पैसा दिला आहे त्या संस्थेला, तर संस्थेने तो पैसा फक्त बिल्डिंग बांधण्यासाठीच वापरायचा आहे, दुसरीकडे ते वापरू शकत नाही. त्यानंतर टुर्नामेंट असेल, एखादी टुर्नामेंटसाठी जर मी पैसे दिले तर ते टुर्नामेंटसाठीच ते पैसे ती संस्था वापरू शकतं, बाकी कशात वापरू शकत नाही. त्याच्यानंतर चॅरिटी काही करण्यासाठी पैसे दिले तर त्या चॅरिटी फंड मध्ये पार करावं लागतं. जोपर्यंत ती चॅरिटी होत नाही तोपर्यंत तो पैसा तसाच संस्थेला सांभाळून ठेवावा लागतो मित्रांनो. रेग्युलरली आपले बँक ओव्हरड्राफ्ट, लोन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन, रिसिव्ड ऍडव्हान्स, लाईफ मेंबरशिप,
ह्या ज्या रेग्युलर आपल्या गोष्टी आहेत जे आपण लायबिलिटी साईडला पोस्ट करायचो. सेम ऍसेटला काय आहे, कॅश इन अँड कॅश आउट बँक क्लोजिंग बॅलन्सेस, फिक्स डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, डेटर, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, फिक्शन, प्लांट अँड मशीनरी, इक्विपमेंट, प्लेग्राऊंड, मोटर व्हेकल, लायब्ररी बुक्स, हे जेवढे माझे ऍसेट्स आहेत ते त्याच्यावरती मी डेप्रिसिएशन चार्ज करणार. नंतर स्टॉक्स ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, स्टेशनरी, ड्रग्स. प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन मध्ये जो आपण आपला स्टॉक राहायचा तो आपल्या मटेरियलचा राहायचा. इथे जसे ऑर्गनायझेशन त्या पद्धतीने त्याचा क्लोजिंग स्टॉक राहणार. मग स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन, स्पोर्ट ऑर्गनायझेशन असेल तर त्याचा स्पोर्ट्स मटेरियलचा स्टॉक आहे. त्याच्यानंतर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे तर स्टेशनरीचा क्लोजिंग स्टॉक आहे. हेल्थ केअर इन्स्टिट्यूशन आहे तर ड्रगचा स्टॉक आहे. लोन्स अँड ऍडव्हान्सेस, अॅक्युरेट इंटरेस्ट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम. याच्यावर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की बॅलन्स शीट हे लाईकवाईज जसं आपण शिकलो आहे त्याच पद्धतीने आहे. खूप मेजर चेंजेस नाही आहे मित्रांनो. ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे आउटस्टँडिंग आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचे कसे इफेक्ट जायचे. मित्रांनो मी लेक्चर सेकंड आणि थर्ड मध्ये ह्या पूर्ण गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की हे जेवढे पण मी गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत विथ एक्झाम्पल एक्सप्लेन केले आहेत तुम्ही सेकंड किंवा थर्ड लेक्चर एकदा परत एकदा ऐका शांततेने. जर काय अडचण आली तर मला पर्सनली कळवा. ओके मित्रांनो, कन्सिडरिंग टाइम. आता स्टेशनरीचे ट्रीटमेंट कशी देणार, काय देणार याच्याबद्दल त्यांनी काही इलिस्ट्रेशन दिलेले आहे ते मी ऑलरेडी तुमच्यासाठी लेक्चर थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ मध्ये कव्हर केलेले आहेत आणि जे मी ब्लॅकबोर्ड वरती तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आय होप तुम्ही ते सर्व एक्सपेन्सेस आणि किंवा त्याच्या पोस्टिंग्स आहेत जे सम्स आहेत ते तुम्ही तिथे जाऊन परत एकदा चेक करू शकतात. बरोबर, काय अडचण असेल तर मला तुम्ही कृपया कळवा. आता आपण स्टेशनरीचं जर बघितलं तर बॅलन्स शीटला काय मित्रांनो स्टॉक ऑफ स्टेशनरी आहे आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट मध्ये माझी स्टेशनरी परचेस केलेली आहे. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये त्यांच्या कसे इफेक्ट राहणार, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कसे, रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट कसं, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. सो आय होप जे इलिस्ट्रेशन नंबर 9 आहे तिथपर्यंत तुमच्या सर्व क्युरीज ह्या ज्या काय असतील त्या तुम्ही मला विचारू शकता. आणि हे जे मी शॉर्टकट तुमची कन्सेप्टची रिव्हिजन घेतलेली आहे त्याच्यातून तुमच्या ज्या पण काही मागचे डाऊट असतील त्या आतापर्यंत क्लिअर झालेले असतील तर मी काही मुद्दे तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहेत. म्हणजे जसं की सबस्क्रिप्शन म्हणजे काय मित्रांनो, तर एक प्रकारे माझी त्या संस्थेची सभासद फी मी म्हणू शकतो मित्रांनो. काय सभासद फी. सभासद फी म्हणजे काय, मला त्या संस्थेचा सभासद व्हायचा आहे तर त्या मला ती काही पर्टिक्युलर फी द्यावी लागेल त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन. बरोबर, एक प्रकारे माझं काय आहे मित्रांनो इन्कम आहे. बरोबर, कुठलं इन्कम आहे, रेव्हेन्यू नेचरचं इन्कम आहे मित्रांनो. कॅपिटल राहील का आहे, नाही का, कारण की जर मला त्याचा सभासद व्हायचा आहे तर मी दरवर्षी ती फी सभासदची देत राहणार आहे. पण जर मी लाईफ टाइम फी वन टाइमच दिली मित्रांनो, लाईफ टाइम फीस जर मी देऊन टाकली मित्रांनो तर ती माझी काय झाली एक प्रकारे कॅपिटल रिसीट झाली. बरोबर, म्हणजे ती काय झाली माझी कॅपिटल फंड मध्ये ऍड होणार. बरोबर, त्याच्यानंतर मी एंट्रन्स फीज घेतली, जर ती माझी एंट्रन्स फीज रेव्हेन्यू नेचर साठी असेल म्हणजे एका वर्षासाठी असेल किंवा 1 ते 3 वर्षांसाठी असेल तर ती माझी काय झाली मित्रांनो रेव्हेन्यू नेचरची झाली. आणि जर हीच जर माझी ती लाईफ टाइम असेल तर ती माझी काय झाली मित्रांनो कॅपिटल नेचरची झाली म्हणून ती माझ्या कॅपिटल फंडला ऍड केली जाईल. अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आपल्याला आता समजून घ्यायच्या जे इलिस्ट्रेशन्स मध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. सो आय होप आतापर्यंत आपण जी गोष्ट बघितली, आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलो, इलिस्ट्रेशन 9 पर्यंत आपण आतापर्यंत गोष्टी शिकलेल्या आहेत. सो लेट स्टार्ट विथ द इलिस्ट्रेशन नंबर 10. ओके, आतापर्यंत मित्रांनो जर काही तुम्हाला कन्सेप्ट मध्ये डाऊट्स असतील, क्युरीज असतील तर तुम्ही मला डेफिनेटली विचारू शकतात. तुमची छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपण ती इथे